नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रमोद कुलकर्णी लिखित कथा. श्रोते हो, सांगायला अतिशय आनंद वाटतोय की प्रमोद कुलकर्णी सरांची ही 50वी कथा आहे, जी त्यांनी मला आपल्या चॅनलवर तुम्हा सर्व श्रोत्यांना वाचून दाखवण्यासाठी दिली. त्याबद्दल मी कुलकर्णी सरांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला आता ऐकवतो त्यांची कथा, 50वी कथा, शापित वाडा. सांगली जिल्ह्याच्या कुपवाडा ठिकाणी एक अतिपुरातन असा इनामदारांचा वाडा आहे. तो वाडा आता पुरातत्ववादी या संघटनेकडे आहे, कारण तो हेरिटेज म्हणून घोषित झालेला आहे. इनामदारांचे लांबचे नातेवाईक तो विकू शकत नाहीत. त्यांनी एक जोडपं त्या वाड्याची देखभाल करण्यासाठी ठेवलेला आहे. हा चौसोपी वाडा ही महाराष्ट्रातील पारंपरिक घराची एक विशिष्ट रचना आहे. यामध्ये मध्यभागी एक मोकळं चौकोनी अंगण असून त्याच्या चारही बाजूंना ओवऱ्या म्हणजे सोपे आणि खोल्या असतात. यामध्ये माझघर, स्वयंपाकघर, देवघर, धान्याचं कोठार आणि परसदार असतं. दगड, माती, लाकूड आणि चुन्याचा वापर करून हे बांधलेलं असतं. लाकडी दरवाजे आणि कौलारू घर यामुळे थंडावा भरपूर असतो. हा जो वाडा आहे तो 100 वर्ष जुना आहे. तो बघण्यासाठी लांब लांबचे लोक येतात. कुणीही वाडा बघायला आलं की ते जोडपं तो वाडा दाखवतात, वाड्याबद्दल जुजबी माहिती देतात. आजही 2 जीप आल्या. ती सगळी तरुण मुलं होती. त्यातले काही इतिहासकार तर काही आर्किटेक्चरचा अभ्यास करणारे होते. या वाड्याबद्दल गवगवा बराच झाला होता. ती सर्व तरुण मुलं जीपमधनं उतरून गेटपाशी आली. गेटमधून आत आल्यावर आउटहाऊसमध्ये राहणारा शिरपा आला. शिरपानी त्या सगळ्यांचं स्वागत केलं. आतल्या बाजूला मोठं वडाचं झाड होतं. त्याचा पार होता. त्या पारावर सर्वजण विसावले. शिरप्याच्या बायकोनी त्यांना पाणी आणून दिलं. थोड्या वेळाने त्या तरुण मुलांनी सांगितलं की आम्ही नाशिकहून आलोय, आम्हाला वाड्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. शिरपा म्हणाला, तुम्हाला वाडा आणि परिसर दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला वाड्याचा इतिहास सांगतो, जर तुम्हाला आवड असेल तर. सर्वांनी होकार दिला. अर्धा पाऊण तास सर्वजणांनी वाडा बघितला. पाठच्या बाजूला परसदारी बरीच झाडं होती. त्याची निगा शिरपाच ठेवायचा. त्याचप्रमाणे तिथे एक विहीरही होती. शिरपा म्हणाला, विहिरीच्या परिसरात मात्र जाऊ नका. एक जण कुतूहल म्हणून गेला आणि त्याला काहीतरी तिथे निगेटिव्ह पॉवर्स जाणवल्या आणि तो घाबरून परत घोळक्यात आला. आता सर्वजण पारावर बसले. शिरपाचे बायको रामा तिने सगळ्यांसाठी चहा आणला. सर्वजण म्हणाले, आता आम्हाला इतिहास सांगा. शिरपा सांगायला लागला. मला हा सर्व इतिहास वडिलांनी सांगितला, कारण तो इतिहास पिढ्यानपिढ्यांना सांगण्यात आला. ज्या वाड्याचा इतिहास आहे तो वाडा 75 वर्षांपूर्वी इनामदारांनी विकत घेतला. त्याआधी 20-25 वर्षांपूर्वी जुनं बांधकाम पण दणदणीत होतं. रावसाहेब इनामदार मूळ पुरुष, अविवाहित, वय 50 वर्ष. रावसाहेब नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आपला घोडा घेऊन सकाळी आपल्या शेतावर फेरफटका मारायला गेले होते. इनामदारांची शेती 100 एकरच्या वर होती. त्यासाठी त्यांनी 30 मजूर कायमस्वरूपी नोकरीला ठेवले होते. त्यांची सोय शेतावरच झोपडीवाजा घरं बांधून केलेली होती. इनामदारांकडे सर्व शेतावरची अवजारं अत्याधुनिक होती. 2 ट्रॅक्टर, मळणी यंत्र, इतरही अवजारं होती. त्यांची व्यवस्था बांधीव गोडाऊनमध्ये केली होती. गाय, म्हशी, बैल वगैरे यांचा गोठा शेतातच होता. म्हशीचं दूध नित्य इनामदारांकडे येत होतं. रावसाहेबांनी राहिलेलं दूध मजुरांना नित्य घ्यायला सांगितलं. मजुरांना दर महिना पगार होता. शिवाय सुगीच्या वेळेला धनधान्य ते मजुरांना देत असत. शिवाय त्यांची PPFची व्यवस्था करून दरमहा काही ना काही रक्कम त्यांच्या खात्यात ते भरत होते. ते मजूर पण जीव लावून काम करत होते. 2 मोठ्या विहिरी, त्याला मोटर आणि पाईपलाईन,
व्यवस्थित 100 एकरांना पुरेल अशी व्यवस्था केलेली होती. रावसाहेब 9 वाजता घरी आले. त्यांनी राजारामाला हाक मारली. दादा अशी साद घालत तो आला. राजाराम हा रावसाहेबांचा धाकटा भाऊ. त्याचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगा होता. त्याने नुकतीच ॲग्रिकल्चरची डिग्रीही घेतलेली होती. आत्याबाई आज बरीच वर्ष रावसाहेबांच्या बरोबर राहत होत्या. त्या वयानं मोठ्या असल्यामुळे घरातले सर्वजण त्यांना मान देत असत. त्यांचं लग्न झाल्यानंतर काही वर्षातच त्यांचा नवरा घशाच्या कॅन्सरनी गेला. आत्याबाई उघड्या पडल्या. त्यांची त्या घरात अवहेलना व्हायला लागली. मग आत्याबाईच्या वडिलांनी त्यांना आपल्या घरी आणलं. तेव्हापासून त्या इथे राहत होत्या. घरात बाई माणूस नसल्यामुळे आत्याबाई स्वयंपाक आणि त्यासाठी सगळं किराणा सामान याची देखभाल करत असत. स्वयंपाकासाठी एक बाई होत्या. घरकामासाठी नोकर चाकर होते. घरच्या म्हशी असल्यामुळे दुधाची तुपाची रेलचेल होती. शेतावरचा भाजीपाला नित्य येत असे. आत्याबाई तशा मायाळू होत्या, पण त्यांचं सोवळं ओवळं होतं. शेतावरून कोणी मजूर आला तर त्या चहापाणी त्याला नेहमी देत असत. त्यामुळे कुणाही मजुराला आत्याबाईंनी काम सांगितलं की कोणी त्यांना नाही म्हणत नसे. कधीकधी रावसाहेबसुद्धा त्यांचा सल्ला घेत असत. रावसाहेबांची आत्या नवरा गेल्यानंतर त्यांच्या घरात राहत होती. तिच्या घरात दबदबा होता. तिच्या त्रासाला कंटाळून राजारामाच्या बायकोनी परिसरात असलेल्या विहिरीत जीव दिलेला होता. राजारामाने दुसरं लग्न केलं नाही. तो त्याच्या भावाला शेतीच्या बाबतीत मदत करत होता. राजाराम कुठलंही काम तत्परतेनं करत असे, पण त्याला गाईड करायला लागत असे. वाड्यामध्ये एका खोलीत इनामदारांचं ऑफिस होतं. ऑफिसमध्ये वयस्कर काका केसकर कारभारी होते. सर्व पैशांचा व्यवहार ते बघत असत. त्यांना कोणी नव्हतं, त्यामुळे तेही वाड्यातच राहत होते. रावसाहेबांना पंचक्रोशीत मान होता. काही तंटा बखेडा झाला की सर्वजण रावसाहेबांकडे येत असत. तो देतील तो न्यायनिवाडा स्वीकारत असत. रावसाहेब सावकारी व्यवसाय करत होते. ते अगदी कमी व्याजात कर्ज देत असत. त्यामुळे कोणाकडूनही काहीही तारण घेत नसत ते. सर्व जनता त्यांना जाणता राजा या नावाने ओळखत असे. राजाराम आला आणि त्याने विचारलं की भाऊसाहेब काय काम आहे. रावसाहेबांनी त्याला विचारलं की शिरगावातल्या आजींना ह्या महिन्याचे पैसे पाठवले का. तर तो हो म्हणाला. तर रावसाहेब म्हणाले कोणाला पाठवलं होतं. राजाराम म्हणाला वैभवला पाठवलं. रावसाहेब म्हणले अरे त्याला पाठवू नको, तो नेहमी पैशाची गफलत करतो, त्याला तू आपला शेतकामावरच ठेव. राजाराम म्हणाला दादा वैभव माहिती आहे ना कोण आहे. आत्याबाईंचा भाचा आहे. रावसाहेब म्हणाले ते बरोबर आहे तुझं, पण म्हणून काय आपण त्याचे वाटेल ते लाड पुरवायचे का. उद्या व्यवस्थित चौकशी कर. तुला माहिती आहे ना तिची जमीन आपण विकत घेतली होती. तिने सांगितलं होतं की मला एकदम पैसे देऊ नका जमिनीचे, मला ठराविक काहीतरी रक्कम दर महिना द्या. आता त्या आजीबाईंना पैसे पोचले असतील की नाही. राजाराम म्हणाला मी उद्या चौकशी करून सांगतो. ज्या आजीकडनं जमीन घेतली होती त्या आजींना दरमहा एक ठराविक रक्कम रावसाहेब पाठवत असत. त्या आजींचं कोणी नातेवाईक नव्हतं. तेव्हा आजींनी सांगितलं होतं की माझ्या पश्चात माझी शिल्लक असलेली रक्कम अयोध्या नगरी रामलल्लासाठी देणगी द्यावी. रावसाहेबांचा सगळा व्यवहार पारदर्शक असे. त्यामुळे जे कोणी नवीन लोक असत ते सुद्धा त्यांच्याबरोबर कोणताही व्यवहार करत असत. एक दिवशी त्या आजी गेल्या. त्या गेल्यानंतर रावसाहेबांनी अकाउंटंटला बोलवलं आणि आजींची सगळी शिल्लक राहिलेली रक्कम अयोध्या नगरी रामलल्ला मंदिराला देणगी द्यायला सांगितलं. तेवढ्या तिथे आत्यानी प्रवेश केला. आत्या म्हणाल्या अरे रावसाहेब राजारामाचा मुलगा शिकून मोठा झाला आहे, त्याच्या लग्नाचं पाहायला पाहिजे. त्याचे वडील म्हणाले मुलगी शोधणं चालू आहे, बघूया, पण लवकरात लवकर करूया. चिरंजीव माधवसाठी आत्यानी स्थळ आणलं होतं. ते सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यातलं एक प्रतिष्ठित घराणं. मुलगी MBBS होती. दोन्ही घराणी या ना त्या कारणाने एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. मुलीचं नाव माधुरी होतं.
माधुरी आणि माधव यांनी एकांतात काही बोलणं केलं आणि माधवनी त्यांना नंतर कळवतो असं सांगितलं. राजारामाचा मुलगा जो BE ॲग्रिकल्चर झाला होता तो रावसाहेबांना म्हणाला, मी जरा वेगळ्या पद्धतीने पिकं काढायचं ठरवलंय, मला 30 एकर जमीन द्या. रावसाहेब म्हणाले, टेकडीच्या पायथ्यापाशी बरीच जमीन पडीक आहे, थोडी मशागत करायला लागेल, पण तुझ्याकडे प्लॅन कुठला आहे? मुलगा म्हणाला, मला तिथे कोरफड, अश्वगंधा, शतावरी ही पिकं लावायची आहेत, ती कॅश क्रॉप आहेत. रावसाहेब म्हणाले, उद्यापासून तुझ्या देखरेखीखाली काही मजूर लावून घे, सगळी जमीन कल्टिवेशन खाली आणून घे, तुला जितके मजूर लागतील तितके घे आणि बियाणं खतं जी लागतील ती मागवून घे, कामाला सुरुवात कर. पूर्ण तालेवार घराणं सगळ्या पंचक्रोशीत नाही. कुणीही बाहेरगावचा पाहुणा त्यांच्या घरी हात आचवल्याशिवाय जात नसे. आत्या संपूर्ण मुतपाकखाना योग्य रीतीनं सांभाळायची. घरची फळं, भाज्या, धान्य याची रेलचेल होती. पण म्हणतात ना, सगळ्या चांगल्या आणि आनंदी गोष्टी घडत असतील तर कोणाची ना कोणाची नजर लागते. आत्याच्या सासरचा लांबचा पुतण्या नेहमी आत्याला भेटायला येत असे. एक दिवशी तसा तो आला. त्यांनी रावसाहेबांची गाठ घेतली. त्यांनी सांगितलं की चंद्रपूरला 2 खाणी विकायच्या आहेत. एका खाणीत तांब आणि दुसऱ्या खाणीत जस्त आहे. जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर आपण जाऊन बघून येऊ, जमलं तर डील पक्क करू. रावसाहेबांनी मांडो लावली. ही चर्चा चालू असताना राजाराम आणि त्याचा मुलगा तिथेच होते. रावसाहेब म्हणाले, राजाराम, आपण तुझ्या मुलाला पाठवूयात आणि एक जण खनिजाबद्दल ज्ञात असेल त्यालाही जाऊ द्या. ठरलं. शेवटी राजारामाचा मुलगा माधव आणि तो खनिजतज्ञ इंजिनियर गाडीने चंद्रपूरला गेले. अर्थात आत्याबाईंचा पुतण्या तो राजेश तोही बरोबर होताच. चंद्रपूरला गेलेल्या सर्वांनी दोन्ही खाणींचं निरीक्षण केलं. तेव्हा खनिज तज्ज्ञांनी दोन्ही खाणींमध्ये थोडा फावडा फिरवून बघितला. त्याला दोन्ही खाणींमध्ये खनिज आहेत हे जाणवलं. त्यांनी राजारामाचा मुलगा माधवला पटवून दिलं. यात सांगितल्याप्रमाणे एका तांब आणि जस्त आहे. त्या खाणीचे मालक, एका असोसिएशनचा एक अधिकारी पण आलेला होता. सर्वजण असोसिएशनच्या ऑफिसमध्ये आले. किंमत ठरवण्यात आली. माधवनी सांगितलं, मी घरी जाऊन सगळ्यांशी चर्चा करतो आणि मग तुम्हाला कळवतो. दुसऱ्या दिवशी सर्वजण घरी आले. रावसाहेबांनी खनिज तज्ज्ञाला बोलवलं. त्याची फी त्याला देऊन टाकली. रावसाहेब, राजाराम, आत्या आणि माधव यांच्यात चर्चा झाली. रावसाहेबांनी एक किंमत ठरवली आणि माधवला म्हणाले, त्यांना कळवा की ह्या किमतीत आम्ही घेतो. तयार असाल तर ॲग्रीमेंट करू. आम्ही टोकन ॲडव्हान्स देतो, राहिलेली रक्कम 3 महिन्यात देतो, व्यवहार पूर्ण करतो. चंद्रपूरच्या असोसिएशननी लगेच होकार कळवला. ते लोक एक दिवशी वाड्यावर आले. रावसाहेबांनी वकिलांना बोलवून घेतलं, त्यांच्याकडनं ॲग्रीमेंट करून घेतलं. टोकन ॲडव्हान्स म्हणून त्यांना 25% रक्कम दिली. ॲग्रीमेंटवर त्या अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या. ते ॲग्रीमेंट त्यांच्या लेटर हेडवर केलेलं होतं. त्यांनी खाणी संबंधित इतर भौगोलिक माहितीचे पेपरही ॲग्रीमेंट बरोबर काढलेले होते. रावसाहेबांनी बँक लोन घेऊन व्यवहार पूर्ण केला आणि दोन्ही खाणी ताब्यात घेतल्या. त्याला कंपाऊंड घातलं, चौकीदार नेमले. चंद्रपूरच्या खाणीसाठी नवीन कंपनी निर्माण करून त्याचे सगळे अधिकार माधवकडे देण्यात आले. रावसाहेबांनी त्याला सांगितलं की माधव, तू तुझी नवीन टीम तयार कर आणि कामाला लाग. माधवने नवीन ज्ञात तरुणांना कामावर रुजू करून घेतलं. एक दिवशी मुहूर्त बघून खाणी खणण्याचं काम चालू केलं. हळूहळू खणताना त्या ज्ञात स्टाफला जाणवलं की खाणीत माती आणि दगडाशिवाय काहीच नाही. परत परत चेक केलं, बट रिझल्ट 0. माधवनी फोन करून रावसाहेबांना इत्थंभूत माहिती दिली. रावसाहेबांनी माधवला, ज्यांच्याकडून खाणी घेतल्या त्यांना संपर्क कर, मी इकडून राजेशशी संपर्क करतो असं सांगितलं. रावसाहेबांनी राजेशच्या घरी फोन केला, पण त्यांना सांगण्यात आलं की राजेश गेल्या आठवड्यापासून घर सोडून निघून गेला आहे. इकडे माधवनी खाणी ज्यांच्याकडून घेतल्या होत्या त्या ऑफिसला माधव आला, पण ऑफिसला टाळं लावलेलं होतं. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा त्याला कळलं की गेल्या आठवड्यात सगळ्यांनी पोबारा केलेला होता. माधव घरी परत आला. येताना त्यांनी चौकीदारांना लक्ष ठेवायला सांगितलं. रावसाहेबांनी 2 महिन्यात सर्व शेती विकली,
बँकेचं कर्ज फेडून टाकलं. पण ह्या सगळ्या धक्क्यांनी वाड्याची राया गेली. आत्याला धक्का बसला त्यातच ती गेली. वाड्याचं वैभवच निघून गेलं. माधव घरातून निघून गेला. राजाराम आणि रावसाहेब हे दोघेही निजधामाला गेले. वाडा ओस पडला. त्यानंतर कोणीही वाड्यात राहायला आलं नाही. माधुरीच्या वडिलांनी नातेवाईकांना बोलवून दाखवलं की जर माधुरी आणि माधवचं लग्न झालं असतं तर ही अशी दुरावस्था झाली नसती. पंचक्रोशीतले लोक म्हणाले, विनाशकाले विपरीत बुद्धी. एवढा चांगला वाडा आता शापित म्हणून ओळखला गेला. रावसाहेबांच्या लांबच्या चुलत पुतण्याकडे मालकी हक्क होता. मध्य प्रदेशमधले भोपाळमध्ये राहणारे धायगुडे यांनी त्यांच्या पुतण्याला कॉन्टॅक्ट केला आणि वाडा काही दिवसांसाठी भाडे करारावर घेतला. धायगुडे राहायला गेले. त्यांचा ॲसिड सप्लायचा व्यवसाय होता. काही दिवसात 2 मोठे ट्रक ॲसिडचे कंटेनर रोह्यावरून वाशीला यायला निघाले. काही अंतर गेल्यावर दोन्ही ट्रकना आग लागली. करोडोचं नुकसान झालं. त्यांनी ताबडतोब वाडा खाली केला. रावसाहेबांचा पुतण्या विराजसकडे पुढच्या महिन्यात एका व्यक्तीने येऊन वाडा भाडेतत्वावर मागितला. ते गृहस्थ अमरावतीचे होते. विराजसनी त्यांना सांगितलं की हा वाडा शापित आहे, घेऊ नका. पण त्यांनी काही ऐकलं नाही. वाडा घेतला, वास्तुशांत केली आणि मध्य प्रदेश इथे 8 दिवसात त्यांची सून डिलिव्हरीला अमरावतीत होती. तिच्या माहेरी त्या मॅटर्निटी हॉस्पिटललाच आग लागली. त्यात बरेच जण होरपळले आणि त्यामध्ये त्यांची सून डिलिव्हरी होण्याआधी स्वर्गवासी झाली. त्या ग्रस्तांनी पण लगेच वाडा सोडून दिला. आता विराजसनी वाड्याबाहेर बोर्ड लावला की हा वाडा विकला जाणार नाही, भाडेतत्वावर सुद्धा दिला जाणार नाही, कारण हा वाडा हेरिटेज असल्यामुळे पुरातत्ववादींकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. मंडळी, ही अशी या शापित वाड्याची कथा आहे बरं. शिरपाने सांगितलेली सगळी माहिती ऐकून ते सगळे तरुण अवाक झाले. त्यांनी शिरपाचे आभार मानले, त्याला काही बक्षिशी दिली. काहींनी वाड्याचे फोटो काढले. असेच कोणतरी वाडा बघण्यासाठी येतात आणि शिरपा त्यांना हिरिरीने इत्थंभूत त्या वाड्याचा इतिहास सांगत असतो. श्रोते हो, ही होती प्रमोद कुलकर्णी लिखित कथा. त्यांची 50वी कथा शापित वाडा. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.